नमस्कार, आपण पाहत आहात सत्य सूर्य न्यूज, जनतेचा निर्भीड आवाज। ज्या बळीराजाला आपण अन्नदाता म्हणतो, त्यात शेतकऱ्यावर आज कचऱ्यात झोपण्याची वेळ आली आहे। रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गलथान कारभारामुळे हळद उत्पादक शेतकरी सध्या अतोनात हाल सोसत आहेत। रात्रभर रस्त्यावर मच्छरांच्या त्रासात आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्या शेजारी झोपलेला हा शेतकरी पाहून प्रशासनाला लाज वाटायला हवी। पाहूया आमचा हा विशेष रिपोर्ट। वाशिम जिल्ह्यातील रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या हळदीची मोठी आवक होत आहे। आपला माल विकण्यासाठी शेतकरी दूरवरून ट्रॅक्टर आणि गाड्या घेऊन येत आहेत। मात्र बाजार समितीच्या बाहेर लागलेल्या लांबच लांब रांगामुळे शेतकऱ्यांना आपला नंबर येण्यासाठी चक्क दोन दिवस वाट पाहावी लागत आहे। विदारक दृश्य तर रात्री पाहायला मिळाली। 11:30-12 वाजेच्या सुमारास जेव्हा संपूर्ण जग सुखाने झोपते, तेव्हा आपला शेतकरी भर रस्त्यावर अस्वच्छ ठिकाणी आणि डासांच्या चाव्यात रात्र काढत होता। किती वर्ष झाले तुम्ही रिसोड कृषी उत्पन्न बाजारमध्ये आणता? तरी 10 वर्ष. बरं, तुम्ही दरवर्षी येत असून आहे ना? काय दरवर्षीच नाही येता? नाही, दरवर्षी येतो आम्ही. मग तुम्हाला ते आतमध्ये जे सदन असते, कृषी सदन, शेतकरी सदन, त्याच्यामध्ये कधी तुम्ही विश्राम केला का नाही? नाही, कधीच नाही. आत्तापर्यंत आतापर्यंत 10 वर्षात. बरोबर. तुम्ही इतक्या रात्री बाहेर समजा तर किती वेळ झाली? तुम्ही जवळपास किती तास झाली तुम्ही इथं? आम्ही 10 वाजल्यापासून. 10 वाजल्यापासून म्हणजे सकाळच्या 10 सकाळच्या 10. मग तुम्हाला आतमध्ये यायची एंट्री नाही? तुम्ही डायरेक्ट आतमध्ये येऊ शकत नाही ना. सकाळी 7 वाजता खोलणार आहेत ते. बरं, असं कोण म्हणते? ते गेटवरचा माणूस म्हणते का? काही सुविधा काही सुविधा तुम्हाला काहीच अशी नाही. पाणी गिनी काही? काहीच नाही. काहीच नाही. बॉटल भरून आली आमचं. तर इथं जर रात्री तुम्हाला ताण लागली तर तुम्हाला डायरेक्ट समजा पाणी नाही येत, डायरेक्ट सकाळी. डायरेक्ट सकाळी. शासनाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी लाखो रुपये खर्च करून शेतकरी भवन उभारले आहे। पण दुर्दैव असं की हे भवन आज प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धुळखात पडले आहे। इमारतीची अवस्था बंजर झाली असून तिथे साधं पिण्याचं पाणी किंवा स्वच्छतागृहाची सोय नाही। शेतकऱ्यांचा आरोप आहे की बाजार समिती केवळ वसुलीमध्ये मग्न आहे, पण शेतकऱ्यांच्या सुविधांकडे कोणाचेही लक्ष नाही। गेल्या अनेक वर्षांपासून हीच परिस्थिती असून प्रशासन सुस्त का आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। आता तरी संबंधित अधिकारी जागे होऊन या शेतकऱ्यांना न्याय देतील का, की बळीराजाला असाच रस्त्यावर राहावे लागेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। ब्युरो रिपोर्टर, सत्य सूर्य न्यूज, रिसोड।